दादा खरं आहे. दादा आतापर्यंत गोड होतो ना, मग मी 6 वर्ष 6 महिने मी चांगला होतो ना. साधं उदाहरण घ्या बा मराठ्यांनी. हा, मी मराठ्याच्या बाजूचा आहे. यांना काय मिळालं नाही, यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं, समजून घ्या. याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे, याच्यात त्याचाही नेता आहे. त्यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन. त्याचा शब्द आत्ताच सांगितला नव्हतं, मी काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो. त्यो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकडं? तो नेता मोठं करायसाठी येतो का तिकडचं? तू प्रवक्त्याचं ऐकून बोलतो का? मला हे असल्या चिल्लर लोकांवरती यांच्यावर ध्यानच नाही. हे कसल्याचे महाराज असले हे बघा. एवढंच विचारलं ना, इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही होतात, वेळेवर यायला पाहिजे होतं. तो कुठे गेल ते? तो खाली होय. मराठ्याच्याच बाजूने बोललो ना. मग मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संग नकोय. त्यावेळेस जर महाराजांच्या बद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चरणी, महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय. आयुष्यातली पहिली माफी. हो, इतकं मानतोय मी त्यांना. मी प्रसार करतोय त्यांचा. हा, वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या येऊ, विद्रोही नाही, हा विनाशी नाही. त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्या बद्दलचा मी कानाला लावून हे सांगितलं ना, त्याबद्दल बाकीचे विषय हे चालणार आहेत. त्या महाराजांच्या बद्दल मात्र आपण सपशेल माघार आहे आपल्या शब्दाची. सपशेल. अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे, तुम्ही पाहिजे होते ना. तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून. आता नाही का एक शब्द नाही कळाला का? त्याच्या हाताने पाणी पिलं होतं, तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं. म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं. असं ते त्या शब्दानं अर्थ करा तुम्ही. त्यांना 2-4 जणांना मोठं व्हायचं असतो, त्या असं त्याच्या हात अशी शक्यता आहे. तेव्हाच ते आधी येत होते, नंतर कुठं आलेत? नंतर आलेत का नाहीपासून जुळून दिलं नसेल ना मी काहीतरी. हे एकदम सोपं आहे. याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता. ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही, त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले? समजून घ्या ना थोडं. ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले? त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या, कारण तो ट्रॅप आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅप आहे, त्याच्या माध्यमातून. त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही. फक्त तेवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील, पण ते का गेले असतील? तू मला शिकू नको संत, हे तू मला शिकू नको, हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी. आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस, कारण उपोषण करताय करून बघा म्हणा, मग कळण तुम्हाला. 7-8-9 दिवस उपाशी राहिलो काय होते. त्याच्यातून गेले असते तर आपली सपशेल माघारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय, कारण आपण त्यांची बघताय. वारकरी संप्रदायाला मानणारे याच्या पुढचे आरोप हे ट्रॅप मराठा समाजाला मिळू नये. त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल. मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं, मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे. त्यांना 2-4 जणांना मिळवत असं म्हणून ते मध्ये आले नाही. व्याख्या त्यांनीच दिलेली, मग ते व्याख्याची अंमलबजावणी करायला कोण येणार रे?